नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. तर मी आज आहे ना फेशियल करणार आहे 5 चेहऱ्याचं. तर म्हणलं बऱ्याच दिवस झाले हे ना असे डाग आल्यासारखं झाले तर आणि तर बऱ्याच दिवस झाले म्हणलं केलं पण नाही तर थोडे ना चेहऱ्यावरती ना घरच्या घरी ना फेशियलमध्ये ब्लीच करणार आहे. तर मी ना ब्लीचसाठी कोणते फेमचं फेम गोल्ड आहे ना, पाहू शकता बघ हे वापरते फेम गोल्डचं. आणि ही आहे ना म्हणजे अशी क्रीम सारखं येतं, म्हणजे याच्यामध्ये ओढली आणि हे त्याच्याबरोबर एक जे सुक म्हणजे असे पावडरमध्ये येतं हे लिक्विडचं राहतं, म्हणजे थोडंसं असं हे ना थोडं कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. आणि ही जी ओढली क्रीम सारखं जे असतं का हे ना याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. हे त्याच्याबरोबर एक येतं आणि हे मिक्स हे ना चेहऱ्यावर लावायसाठी असं येतं, असं लावायचं मिक्स केलं का मग. आणि हे ना एक त्याच्याबरोबर छोटासा चम्मच येतो हे तर याने मग ते घ्यायचं आणि मग झाकणात, नाही तर मग झाकणातच मिक्स करीत असते मी. ते मोठं आहे ना झाकण तर त्याचं. तर चला मी कसं करते तर मी तुम्हाला आहे ना दाखवते. आधी ना मिक्स कसं करायचं किती घेते. तर तुम्ही सुद्धा आहे ना असं या पद्धतीने घरच्या घरी ब्लीच करू शकता किंवा काही जणी करीत असते पहा. तर मी जे कोणतं ब्लीच वापरते आणि कशा पद्धतीने करते तर मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे. पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फेम गोल्डचं आहे ना म्हणजे असं काही होत नाही, म्हणजे काही ना इन्फेक्शन वगैरे काही होत नाही, जवळजवळ सगळ्यांना सूट होतं. आणि ना याचा रिझल्ट पण खूप छान आहे. मी म्हणजे ना 2-3 महिने झाले केलेलं नाही मी. आता जे थंडले होते त्याच्यामुळे ना काही असं चेहरा त्याला लावू वाटत नव्हतं ना, असं थोडीशी कमी झाली. तर म्हणलं बऱ्याच दिवस झाले, जवळजवळ 3-4 तरी महिने झाले असते केलेलं, म्हणून म्हणलं मग आता करावा. म्हणजे आम्ही पहिले घरून आलतो तेव्हा केलं, परत केलेलं नाही. त्याच्यावर आम्ही 2 वेळेस सुट्टीला जाऊन आलो. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं मिक्स करायचं आणि कसं चेहऱ्यावरती लावायचं, किती वेळ ठेवायचं. आणि नंतर पण मी तुम्हाला दाखवते मग थोडंसं दुसऱ्या दिवशी जास्त आपल्याला छान वाटतं पहा. तर चला आता आपण सुरुवात करू त्याला. तर हे पहा आता आहे ना आपण सुरुवात करूया. तर पहा मी आहे ना आता ही ओरली जी क्रीम आहे ना तर ही घेणार आहे मी. आता याच्यामध्ये झाकणातच मिक्स करणार आहे मी दोन्ही पण. तर हे पहा अशा पद्धतीची क्रीम आहे याच्यात ओढली. ही मोठं झाकण आहे ना याच्यात घेणार आहे मी. तर थोडीच घ्यायची, चेहऱ्याला आहे ना भरपूर होती. ही माझ्याकडून थोडीशी जास्त आली. एकदा जर आणलं ना तर किती वेळाच होतं याच्यामध्ये. एक डबी जर आणलं नाही एक पाऊच तर किती पण वेळा होतं याचं. तर याला मी असं झाकण लावून होते आता. आणि हे याच्यामध्ये ना लिक्विडचं आहे पहा. माझ्या हातात वरले झाले. हे पहा की अशी पावडर आहे याच्यात, सुकी पावडर आहे. पण हे ना कमी प्रमाण घ्यायचं. तर पहा मी आहे ना ही ओरली एवढी घेतलेली आहे आणि ही सुकी आहे ना अशी थोडीच घेतली ना. आता हे दोन्ही आहे ना मिक्स करून घेणार आहे. झाकण लावून ठेवते मी व्यवस्थित शिवांशी. याच्यामध्ये ठेवून देते मी, शिवांशी घेते त्याच्यामुळे बाजूला ठेवावं लागतं. मी ना झाकणात आहे ना असं मिक्स करणार आहे. हे जे चेहऱ्याला जे लावायचं आहे ना अख्खी याने मिक्स करणार आहे असं. दोन्ही आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग लावायचं ते. झालं का मग लावायचं ते चेहऱ्याला.
बनलो बाबा हा बनला मी दोन शकते तू तो मम्मी हिरो बनव के ना हा ओके समजलं हा तर समजलं हे पहा हे ना अखे दोन्ही पण अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे. आता मी आहे ना चेहऱ्याला लावणार आहे. पहा तर चेहऱ्याला मी कसं लावते पहा. म्हणजे बंद करा आपण मध्ये. तर हे पहा की अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तर पहा मी आहे ना चेहऱ्याला लावून घेणार आहे सगळीकडं. याच्या बरोबर आहे ना हे लावायला आणि त्याला पण येतं. हे पहा येणे ना व्यवस्थित लावता येतं. चेहऱ्यावरती ना जर डाग आणि ते ना आले होते म्हणलं लावावं. आम्हाला इथं पाणी ना सूट नाही झालं. घरी एवढे नव्हते पण आता इकडं पुढं असं आल्यावर आपल्याला पाणी ते सूट नाही होत. शिवांशी काय करते होती बाबू ते ड्रॉइंग बनव. हे पहा हे ना असं सगळीकडे लावून घ्यायचं. थोडीच क्रीम घेतली ना तर ते कितकं पण होतं. ते लई घेतल्यावर पण ते नंतर आपल्याला काय वापरता येत नाही. त्याच्यामुळे घेतानाच आपण आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं. बाबू लावित ना लावायला पाहिजे. मी पण लई दिवसातून नाही करीत पण याचा बऱ्यापैकी जास्त का रिझल्ट चांगला राहतो म्हणून मग मी लावित असते. लावायची होती आता नाही तर मला मार्केटमध्ये जाणं पण नाही झालं. मी आणली घरून येताना पण कुठं ठेवली माझ्या लक्षातच नाही. आता आणावं लागून परत नाही तर नाही सापडली तर इथून. पांढरे केस काळे करायसाठी जर काही जर तुमच्याकडे जर उपाय असेल तर सांगा मला कमेंट करून. आणि केस वाढीसाठी पण काही जर औषध किंवा मग घरगुती उपाय असेल तर मला नक्की सांगा. तुम्ही जर काही वापरत असाल तर. माझे आहेत ना केस दही म्हणजे असे खूप गळत आहेत त्याच्यामुळं. तर पहा आता मी नाही असं लावून घेतले चेहऱ्याला. आणि मी नाही 10-15 मिनटं याला सुकून द्यायचं आणि नंतर आपलं धुवून काढायचं. फक्त आहे ना धुताने गरम पाणी नाही धुवायचं, गार पाण्याने धुवायचं. धुताने पॅक डोळे लावायचे आणि मग आपलं साध्या आधी पाण्याने धुवायचं नंतर मग साबणाने धुवायचं किंवा फेसवॉशने धुवायचं. तर हे पहा लावलेलं आहे पहा मी हे. बाबू नको खराब होते. तर चला मी ना थोड्या वेळाने दाखवते सुकल्याच्या नंतर. पहा सुकायला लागलेलं आहे आता हे थोडं थोडं. थोड्या वेळ अजून थोड्या वेळ ते राहून देते 1-5 मिनटं आणि मग धुवून काढू आपण. तर पहा तुम्हाला ब्लीच केलेलं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि मी तर ज्या पद्धतीने घरी ब्लीच करते तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे माहिती. तर काही ना माहिती असं घरी ब्लीच कशा पद्धतीने केलं जातं पण काही नाही माहिती नसतं. तर मग मी म्हणूनच म्हणलं का याच्यावरती ना आपण व्हिडिओ घेऊ म्हणून. तर म्हणूनच मी म्हटलं चला ब्लीच पण करायचं होतं मला. आणि मग मी घरी कशा पद्धतीने ब्लीच करते तर म्हणलं ते तुमच्यासोबत शेअर पण करावं आणि कोणतं करते.
तर म्हणूनच मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटतो कसा नाही तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जेव्हा आपण असे वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत जाईन वेगवेगळ्या माहितीचे, तर मी ना केसांना तेल घरी म्हणजे घरी गोती पद्धतीने कसं तेल बनवते तर ते पण मी त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे. आणि केसांना मेहंदी लावताना त्याच्यामध्ये काय काय वस्तू ॲड करते त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही ना आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ टाकला तरी पण तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि एक लाईक करा आणि प्लीज करून सबस्क्राईब करा. तर चला मी ना ते सुकलंय तर चेहरा आहे ना धुवून येते आणि भेटते तुम्हाला नंतर. तर हे पहा फायनली मी ना तो चेहरा धुतलेला आहे. तर तुम्हाला काही फरक वाटतोय का पहा. आणि रात्रीतून म्हणजे सकाळी पण आहे ना याच्यापेक्षा ना जास्त फरक जाणवतो पहा. तर तुम्ही सुद्धा करून पहा आणि मला सांगा की तो म्हणजे तुम्हाला पण काही फरक जाणवला का काय किंवा काही रिझल्ट भेटला ते. तर हे पहा मी आता चेहरा धुतलेला आहे. आता नाही पण सकाळी ना म्हणजे जास्त हे होतं फरक पडतो. तर चला भेटूया उद्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मग तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही जर आपले व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहिले आणि चेहऱ्याला लाईक सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ पण म्हणजे बनवायला काही वाटत नाही. व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते तुम्हाला तर माहितीची. पण तुम्ही जर व्हिडिओ आवडीने पाहिले आणि सबस्क्राईब लाईक केले तर मग किती जरी मेहनत लागली किंवा किती वेळ लागला किंवा किती त्रास झाला तरी पण काही वाटत नाही. आणि उलटं बनवायला मग अजून मूड येतो. नाही पाहिजे तर मग असं मूड नाराज होतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ ते बनवायला पण मूड येतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.